गोटे अंकल आलेले आहे. गोटे अंकल काय बोलणार पहिल्यांदा तर मी तुला असं बोलतो की माझं नाव गोटे अंकल नाही. अंकल आज कांदा पोहे आहे बाई नाश्त्याला. एकदम चिकने handsome. हे काय लिहिले सगळ्यांवरचा टॉपचा एक आमचा जयेश दादा आहे. फाउंडेशन लिहिल्यावर आमच्या गावाला लिहिलं आज दही अड्डी फक्त आजचा दिवस मला संग श्रीमंत नाही. सो गाईज फायनली प्रसादला टी शर्ट भेटलेला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर आज गोपाल गाला आहे. तर आम्ही सर्व दहीहंडीचा पथक श्रीकृष्ण गोविंदा पथक हा बघा. श्रीकृष्ण गोविंदा पथक मागच्या वर्षी आम्ही 8 तर लावलेले, या वर्षी पण आम्ही 8 तर लावणार आहोत भिवंडी. तर गाईस हा दिशांत पाटील काही कामाचा माणूस आहे, मोकाट माणूस आहे हो. चला आता तुम्हाला आमची पोरं दाखवतो. यो एक सीडी नंबर 1 चा, यो एक सीडी नंबर 1 चा, यो वरचा पॅकिंगचा. तू बोल. हा तू काय आहेस तू? एक नंबर. हे बघा, हे आमचे 2 बेसवाले माणसं आहेत. आणि यो बबल्या व्हिडिओग्राफर फोटोग्राफर बबल्या 4 नंबर सीडी. हे गण्यात आमचा गण्यात बेसवाला. बेस नाही तर आमची तर नसतं लागला. मोहित गुली आलेला आहे आमच्या सीडीचा मेन माणूस बेस मधला. सीडी नंबर 3 आमची. आणि आमचा सीडी नंबर 3 चा सगळ्यात वरचा एक्का टॉपला चढतं भाई. अरे हा यो आमचा दुसरा एक्का. पहिला एक्का कुठं आपला गाईस हा बघा आमचे सीडीला रोहन म्हात्रे, विशाल दादा सीडी नंबर साइड सपोर्टर का पॅकिंग वाला भाई. पॅकिंग वाला किती जर लावता ना आपल्याला 8 तर लावता. हे भूषण मात्रे पहिले 2 दिवस येते, नंतर याला गवसाला आम्हाला न्यूज मध्ये नोटीस टाकायला लागते. 3 ठिकाणी आम्ही 8 लावले, ते 100% शिवाजी चौकात 9 ला ट्राय करू. फायनली आमच्या सीडीतले मेन कार्यकर्ता गोटे अंकल आलेले आहेत. गोटे अंकल काय बोलणार आहात तुम्ही? पहिल्यांदा तर मी तुला असं बोलेन की माझं नाव गोटे अंकल नाही. हा एक आमच्या सीडीतला व्यक्ती आहे, सीडी नंबर 3 मधला. सीडी नंबर 1 चा फाउंडेशन आहे अंकल. प्रॅक्टिसच्या पूर्ण महिन्यात आम्हाला नाश्ता देणारा व्यक्ती. असेच खूप व्यक्ती दानशूर व्यक्तिमत्व आहे जे आम्हाला नाश्ता देत आहेत. आज कांदा पोहे आहे बाई नाश्त्याला, घरच्याच खाऊन आले. यो खाते बघ कवाच भेटला नाही याला. तो गाईस हे आमच्या सीडीतले एकदम चिकने handsome. क्रिश नाईक. दारू पिऊन आले, डोले लाल झाले म्हणून चष्मा घेतले. आणि हे बघा, हे अजून आमचे 2 व्यक्तिमत्व खास. आज जयेश दादा आहे. फाउंडेशन कुठून आलेला आहे? गेल्यावेळेला आमच्या गावाला आलेला खास दही अंडीसाठी. हे बघा, हे सीडी नंबर 1 मधला हा बेस 8 तर लावणार काहीच. आमचा कोच दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आमचे कोच साहेब आहेत. पोरांची शिस्त बद्दल काहीतरी बोला तुम्ही. पोरांना शिस्त आज ठेवण्यासाठीच मी आता पोरांना जवळ करतो, पण इथूनच समजतं की अजूनपर्यंत पोरं जवळ येत नाही, ही पोरांची शिस्त आहे. चला बाकी जवळ यायचं रे. गाईस आमचा चौथे दरवाला वर्षा 8 9 ला ट्राय. बाबू का हे काय लिहिले? डिवाइन नाही, हे इंग्लिश चालेल नव्हतं. यो सगळ्यांवरचा टॉपचा एक्का आमचा. गाईस हा आमचा चौथा एक्का भाव्या दा हाय प्लीज. गाईस आमचा चौथा एक्का. बरोबर व्यवस्थित एकदम. फक्त आजचा दिवस मला सहन करा, बाकी इतर दिवशी तुम्हाला बोलायला येणार नाही. ठीक आहे, फक्त आजचा दिवस. आज बोलणार पण कमी आहे, फक्त सिटीचं काम आहे.
ही सिटी जेव्हा वाजेल तेव्हा तिथे डीजे असेल, प्रत्येक गोविंद पथकाजवळ डीजे असेल, बाकी गोविंद असतील, तिथे गोंगाट पण भरपूर असेल. तर सागरचा आवाज येणार ना, माझा आवाज येणार ना, तर थर लागतील, एक माझी गॅरंटी. जर तुम्ही शिस्त नाही दाखवाल ना, ते एवढी जखमारून जी प्रॅक्टिस केली ना, थर लागणार नाही, माझी गॅरंटी. माझी गॅरंटी सर लागणार जर शिस्त नाही दाखवली तर. एक सिटीवर जर तुम्ही जवळ नाही आलं ना, तर तिथं समजेल की तुम्ही गोंधळ करता. जर तुम्ही जवळ नाही आलं तर तिथं मी काहीच बोलणार ना, मी सीडीला पण डायरेक्शन करणार नाही, कोणा मी फक्त माझ्या बघेन. लावा तुमचं तुम्ही तर, फक्त असं करेल. तर जेव्हा पडला ना, तर कोणी माझ्या जवळ यायचं नाही. ते दर्शन तर याचा पाय गेला, यो आवाज करतो तो, मी काहीच ऐकणार नाही. मग तुमची तुम्ही घाला असं बोलन. शिस्त म्हणजे शिस्त भजन. तिथं जाऊन स्वतः असा करू नका. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यात, व्यवस्थित सीडीची प्रॅक्टिस झालेली आहे, फक्त ती शिस्त तिथं दाखवायची आहे. तुम्ही आता मी जवळ 100-200 आवाज दिवस सचिन बरोबर, तुम्ही येत नाही जवळ. जर इथे येत नाही तुम्ही, इथं काहीच गडबड नाही, काही बाजूबाजूला डीजे नाही, काही नाही, शांत चालू, तुम्हाला आवाज देऊन जर इथं जमत नाही तर विचार करा तुम्ही हंडीचे तिथं काय करणार. जर तुम्हाला शिवाय जाऊ काय जिथं सगळ्या बाजूचं पब्लिक असतं, डीजे चालू असतं, तुम्ही तिथं काय कराल सांगा. कसं मी सिटीवर तुम्हाला प्रत्येकाला आवाज देऊ, माझा आवाज पोहोचेल तुमच्याकडे, ही सिटीचा आवाज पोहोचेल का. तुम्ही स्वतःला समजायला पाहिजे ना. ठीक आहे, एक सिटी, ही सिटी लक्षात आहे, सिटीचा आवाज आला ना तर तुम्हाला रेडी राहायचं, जवळ यायचा. ठीक आहे. आणि जेव्हा फाउंडेशन लागत असेल जवळ, ठीक आहे, त्याची मागे सीडी ज्या पण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जेवढ्या पण सीडी आहेत त्या रेडी राहायचा. कसं असतं का, इथं कसा असा थर लागतं म्हणजे सीडी वाला 2 तिथं असतात, 3 तिथं असतात, 4 तिथं असतात. या जर तुम्ही हंडी दिवशी कराल ना, आजच्या दिवशी कराल, तर मग आपलं थर लागणार नाही. शिस्तीत खांद्यानं भजन. मी चाललो हनुमान दादाच्या मंदिरात दर्शन घ्यायला पहिले, तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गणेश मात्रे म्हणजे गणेश दादाची इथं हांडी फोडायला. कमबॅक झालेला आहे व्हायचा, फायनली कमबॅक झालेला आहे परत एकदा. कमबॅक काही नाही, वर्ष झाला मी ब्लॉग नव्हता बनवला. शेवटचा ब्लॉग माझा दहीहंडीचा होता. यावर्षी सुद्धा दहीहंडीतच सुरुवात केली आहे. बघूया आता किती वेळ माझा ब्लॉग मी बनवित राहणार आहे. लाईक करा. आणि आमचा ब्लॉगचा मेन माणूस म्हणजे प्रसाद नाईक, आमचे कोच, आपण बोलू शकता कोच. माझ्या ब्लॉग मध्ये मी जेवढा दिसलो नसेल तेवढा प्रसाद दिसला असेल. भले त्याला टी शर्ट नाही भेटला, भेटेल भेटेल टी शर्ट भेटेल असं ना. आता साईबाबावर गेल्यावर साईंची कृपा झाली तर भेटेल आम्हाला. साईंची कृपा. शिवाजी, जय शिवाजी.
सो गाईज फायनली प्रसादला टी शर्ट भेटलेला. आले तुफान किती जिद्दना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी. शाबाश बाली की जय. गाईज आम्ही शेवटला चालत चाललेला आम्हाला गाड्या या वर्षी बाप थंड लावले 8. भाचंडा बोला था काहीतरी सबको बोलते ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है.